गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलामध्ये कधी काळी नक्षल्यांच्या भीतीनं नागरिकांची गाळण उडायची, थरकाप उडायचा। गावकरी नक्षलवाद्यांच्या तालावर नाचायचे, त्यांच्या आदेशांना झुकत होते। बंदुकीच्या टोकावर दडपशाही निर्माण करून नक्षलवादी लोकांना हवे तसे वागवायचे। मात्र आता परिस्थिती तशी राहिलेली नाही। आता परिस्थिती बदलू लागलेली आहे। भीतीच्या छायेत जगणाऱ्या गावकऱ्यांनी आता नक्षलवाद्यांना गावबंदी म्हणजेच प्रवेश नाकारण्यास सुरुवात केलेली आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागडच्या पलीकडे लाहेरी भागात 2 नवीन पोलीस ठाण्यांची स्थापना करण्यात आली। हे जे पोलीस स्टेशन स्थापन करण्यात आलेलं आहे, पोलीस दलाच्या वाढत्या प्रभावाचे आणि त्यांचा मनोबल उंचावण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे। अशा उभारणीच्या कामामध्ये जे कोणी मदत करणारे आदिवासी बांधव होते, अशा निष्पाप आदिवासींची हत्या करण्याचे काम या नक्षलवाद्यांनी केलेले आहे। त्यांचा यामागचा मनसुबा जो आहे तो स्पष्ट दिसून येतो की दहशत निर्माण करणे। या घटनेनंतर परिसरातील काही गावांनी एकत्रित येऊन नक्षलवाद्यांना प्रवेश नाकारण्याचा ठाम निर्णय घेतलेला दिसून येतो। गावागावात नक्षलविरोधी फडके झळकू लागले आहेत। हे चित्र म्हणजे नक्षलवाद्यांचा जो खौफ होता तो कमी होत असल्याचे आणि ग्रामीण भागात स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सज्ज होत असल्याचे स्पष्ट संकेत आहे। नमस्कार, मी देवनाथ आणि आपण बघत आहात एका विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एक वेगळी स्टोरी जाणून घेणार आहोत। तुम्हाला माहितच आहे, महाराष्ट्र राज्याच्या पूर्व दिशेला गडचिरोली जिल्हा आहे। घनदाट जंगल आहे, दरीखोऱ्या आहेत, आदिवासी बांधव जगतात आणि अशा घनदाट जंगलामध्ये लपून बसलेल्या माओवादी संघटनेकडून मोठ्या प्रमाणात क्रूर कृत्य करण्याचे काम सुरू असते। माओवादी संघटनेच्या माध्यमातून एखादी त्यांचा पदाधिकारी पोलीस चकमकीमध्ये मारला गेला, त्याच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्याची एक परंपरा आहे त्यांची। बिजापूरमध्ये माओवाद्यांनी जवळपास 62 फूट उंच स्मारक बांधले होते। हे स्मारक म्हणजे देशातील सर्वात मोठे नक्षल स्मारक म्हणून ओळख देखील होती। मात्र देशातील हा माओवाद नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचे पाऊल त्यावेळेस घेण्यात आले, ते म्हणजे हा स्मारकच उद्ध्वस्त करून टाकला। हा स्मारक इतका मोठा होता की त्या स्मारकाला पाडण्यासाठी स्फोटकाचा वापर करण्यात आला। माओवाद्यांचे आश्रयस्थान समजल्या जाणाऱ्या अतिदुर्गम भागामध्ये जसे की पेनगुंडा असेल, नेलगुंडा असेल, कवंडे असेल, इथेही माओवाद्यांनी स्मारके बांधली होती। ती स्मारके उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी पोलीस स्टेशन बांधण्याचे, पोलीस मदत केंद्र किंवा पोलीस चौकी स्थापन करण्याचे काम महाराष्ट्र पोलीस, गडचिरोली पोलिसांनी केलेले आहे। यातून गडचिरोली पोलीस दलाने परिसरातील नागरिकांमध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो। गडचिरोलीमधील नक्षली कारवायांना आळा घालण्याच्या दृष्टीनं इथली सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी गडचिरोलीमधील भामरागडमधल्या नेलगुंडा गावामध्ये जवळपास 1,500 पोलिसांनी 24 तासाच्या आत अत्यंत कमी वेळामध्ये, विक्रमी वेळेमध्ये पोलीस स्टेशन उभारले। भामरागडमधील नेलगुंडा हे जे ठिकाण आहे, हे नक्षलवाद्यांचे प्रशिक्षण स्थळ म्हणून ओळखले जाते। याच भागामध्ये पोलीस स्टेशन उभारल्यामुळे लोकांमध्ये आता आत्मविश्वास निर्माण झालेला दिसून येतो। छत्तीसगडच्या सीमेपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर नेलगुंडा हे गाव आहे। या नवीन पोलीस स्टेशनमुळे आसपासच्या गावातील नागरिकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे। भविष्यामध्ये सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याच्या दृष्टीनं ही पोलीस चौकी किंवा पोलीस मदत केंद्र फार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। मागील वर्षी 2024 मध्ये जून महिन्यामध्ये नेलगुंडा गावात ग्रामस्थांनी एकमत करून नक्षलवाद्यांना गावबंदी केली होती। नेलगुंडा हे गाव छत्तीसगडच्या सीमेलगत असल्यानं माओवाद्यांची, नक्षलवाद्यांची प्रशिक्षण इथे चालायची। त्यांचे प्रशिक्षण स्थळच म्हणून हे गाव ओळखलं जातं। याच भागातून ते छत्तीसगड किंवा महाराष्ट्रामध्ये ये जा करायचे। त्यांच्यावर जरब बसवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी टप्प्याटप्प्याने आणि काही अंतरावर पोलीस चौकी किंवा पोलीस मदत केंद्र स्थापन उभारण्यास सुरुवात केली। डिसेंबर 2024 मध्ये इथल्याच पेनगुंडा भागामध्ये एक पोलीस चौकी देखील स्थापन झाली होती। त्यानंतर एटापल्ली तालुक्यातल्या अतिदुर्गम आणि अति संवेदनशील असलेल्या गर्देवाडा येथे देखील अवघ्या 24 तासामध्ये विक्रमी वेळेमध्ये मदत केंद्र उभारण्याचं काम गडचिरोली पोलिसांनी केलं होतं। 2023 मध्ये नक्षलग्रस्त वांगेतुरे भागात देखील अशाच पद्धतीचे पोलीस स्टेशन उभारण्यात आले होते। एटापल्ली, भामरागड हा बराचसा भाग अतिसंवेदनशील आहे। या भागातील नक्षल्यांच्या बेमोडासाठी गडचिरोली पोलिसांनी एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या गर्देवाडा येथे देखील मदत केंद्र उभारून एक नवीन चालना देण्याचा, लोकांना विश्वास देण्याचं काम निर्माण केला होता। मागच्या काही काळामध्ये माओवाद्यांनी जे स्मारके उभारून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता,
ही स्मारकेच उद्ध्वस्त करून लोकांना आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम पोलिसांनी करून दिलेलं आहे. पोलीस स्टेशन निर्मितीच्या काळाच्या अगोदर माओवाद्यांनी अनेक ठिकाणी स्मारके उभारली होती. सामान्य नागरिकांच्या मनामध्ये स्वतःची माओवाद अजूनही चळवळ जिवंत आहे त्याची दहशत निर्माण करण्याच्या दृष्टीनं अशी स्मारके उभारली होती. जागोजागी असलेली ही स्मारके आता पोलिसांनी उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी पोलीस चौकी निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे. या संपूर्ण नवीन उपक्रमामुळे या ठिकाणी आत्मविश्वास वाढताना दिसतो. नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीनं ही मोठी पावले मानली जात आहेत. गावकऱ्यांच्या धाडसी निर्णयामुळे पुढील काळामध्ये नक्षलवाद संपुष्टात नक्कीच येईल आणि महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून हा नक्षलवाद कायमचा जाईल यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. पुन्हा भेटू अशाच नवीन एका विषयासह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.